कंबाईन ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीचा एक भाग आपण काल घेतला होता. तर काल जे प्रश्न उत्तर आहेत, जवळपास 12 प्रश्न उत्तरं होते. ठीक आहे. तर ते तुम्हाला सोडवण्यासाठी दिले होते. तर त्याचे आन्सर या व्हिडिओच्या शेवटी मी दिलेले आहेत. ठीक आहे. तर ते आधी आन्सर आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना हे ते 14 प्रश्न होते नाही का. त्या 14ही प्रश्नाची उत्तरं दिलेली आहे इथे. याला तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुमची कालची उत्तरे तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. तर आता आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर आज आपण जीवाणू व जीवाणूजन्य रोग हा टॉपिक अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आपली जी सिरीज आहे ही सिरीज आपली स्टेट बोर्ड आणि NCERT 5व्या वर्गापासून ते 12व्या वर्गापर्यंत जे संपूर्ण महत्त्वाचा जो भाग आहे तो सर्व महत्त्वाचा भाग त्याचा सार आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया. साधारणतः जीवाणू एकपेशीय असतात. विषाणूपेक्षा आकाराने मोठे असतात. जीवाणूमध्ये केंद्रक नसते म्हणून गुणसूत्रे मुक्त असतात. जीवाणूमध्ये हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. केंद्रक नसते म्हणून गुणसूत्र मुक्त. जिथं केंद्रकच नाही म्हणजे संघटनाचं एककच नाही आहे त्यामध्ये, तर गुणसूत्र काय मुक्तच असणार. ठीक आहे. जीवाणूंना चांगली अशी पेशी रचना असते, ज्यात पेशीभित्तिका, पेशीपटल तसेच पेशीरस व पेशी अंगके असतात. जीवाणू हे फायदेशीर पण असतात व बहुतांश जीवाणू घातक असतात. पृथ्वीवर जीवाणू हे मानवापेक्षा जास्त काळापासून राहतात. जीवाणू हे कोणत्याही वातावरणात राहू शकतात, जसे की उकळत्या पाण्यात, थंडगार पाण्यात, कॉस्टिक सोडा असलेल्या पाण्यात, सल्फ्युरिक आम्लात इत्यादी. जमिनीमध्ये खोलावर तसेच अंतराळात सुद्धा ते जगू शकतात. एक प्रकारचा जीवाणू चंद्रावर 2 वर्षे जगल्याचा पुरावा मिळालेला आहे. आता आपण जे फायदेशीर जीवाणू आहे त्या जीवाणूबद्दल माहिती बघणार आहोत. ठीक आहे. तर फायदेशीर जीवाणू. शिंबाधारी वनस्पतीच्या मुळात असणारे रायझोबियम हे जीवाणू हवेतील नायट्रोजन वनस्पतीसाठी उपयोगात आणतात. म्हणून रायझोबियमचा उपयोग जैविक खतात करतात आणि रायझोबियम अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात. यालाच सहजीवी पद्धत, सिम्बायोटिक असोसिएशन म्हणतात. मातीतील ॲझेटोबॅक्टर जीवाणू हवेतील नायट्रोजनचे स्वतंत्रपणे स्थिरीकरण घडवून आणतात. लॅक्टोबॅसिलस हा दह्यातील जीवाणू शरीरात हानी पोहोचवत नाही. त्यानंतर आता घातक जीवाणू आपण बघूयात. तर घातक जीवाणू. स्टॅफिलोकोकस जीवाणू खाद्यपदार्थावर वाढतात. एंटेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन ते तयार करतात. ते कोणतं विषाणू आहे ते एंटेरोटॉक्झिन. ठीक आहे. त्यामुळे असे पदार्थ खाताच जुलाब व उलट्या होतात. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थाची वापराची मुदत संपली की त्यात क्लॉस्ट्रिडियम जीवाणू वाढण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे हवाबंद डब्यातील, हा खूप वेळा MPSC मार्फत रिपीट झालेला आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यामध्ये कोणता जीवाणू वाढतो तर तो क्लॉस्ट्रिडियम. ठीक आहे. बंद डब्बा. ठीक आहे. इथं काय देऊ ना, हवाबंद डब्बा. डब्बा कसा आहे? बंद डब्बा आहे. म्हणजे बंदले काय म्हणतो आपण? क्लोज आहे. ठीक आहे. डब्बा बंद आहे म्हणजेच क्लोज आहे. तर त्याच क्लोज डब्यामध्ये कोणते खाद्यपदार्थ जर क्लोज डब्यात जर असले, म्हणजे बंद डब्यात असले म्हणजेच क्लोज डब्यात जर असले, तर त्यामध्ये कोणते जीवाणू वाढतात? क्लोस्ट्रिडियम. बघा, याचा उच्चारसुद्धा क्लोस्ट्रिडियमचा काय क्लोज सारखा उच्चार आहे. ठीक आहे. हे क्लोज सारखा उच्चार आहे, क्लोज सारखा. तर आपण क्लोजवरून क्लोज डब्यात कोणता जीवाणू वाढतो तर तो क्लॉस्ट्रिडियम. ठीक आहे. हे तुम्ही कधीही विसरणार नाही. त्यानंतर काही महत्त्वाचे जीवाणूजन्य रोग. त्यानंतर विषमज्वर म्हणजेच टायफॉईड. टायफॉईड हा जीवाणूजन्य रोग आहे. तर विद्यार्थ्यांना बघा, मी सुरुवात आधी तुम्हाला जे जीवाणूजन्य जे रोग आहे ते रोग सर्व सांगणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन देणार आहोत आणि नंतर जीवाणूजन्य जितके काही रोग आहेत ते तुम्हाला एका ट्रिक्सने मी तुम्हाला लक्षात कसे ठेवायचे ते समोर सांगणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे आपण सर्वात आधी त्यांची माहिती बघूया. विषमज्वर म्हणजेच टायफॉईड. जीवाणूचे नाव म्हणजे कोण्या जीवाणूमुळे होते तर ते सॅल्मोनेला टायफी. त्यानंतर प्रसाराचं माध्यम.
दूषित अन्न व पाणी तसेच घर माशीद्वारे. त्यानंतर अवयव म्हणजे कोण्या अवयवाला ते बाधा पोहोचवते, तर ते साधारणतः विषमज्वरामध्ये आतड्याचा प्रादुर्भाव होतो. लक्षणे कोणती आहे? भूक मंदावणे, टेम्परेचर जे आहे ते 104 डिग्री फॅरनहाईटपर्यंत चढणे, पोटावर छातीवर पुरळ येणे, त्यालाच काय रोज स्पॉट असे म्हणतात, अतिसार, मळमळ, डोकेदुखी, ही सगळी टायफॉईडची लक्षणे आहेत. आता यावर उपाय काय आहेत? तर याच्या टायफॉईडच्या निदानासाठी डायग्नोसिस म्हणजे विडाल टेस्टचा वापर करतात. विडाल टेस्ट, तर असा प्रश्न येऊ शकतो आणि आला पण आहे की विडाल टेस्टचा उपयोग कोणत्या रोगामध्ये करतात, तर तो विषमज्वर या रोगामध्ये करतात. विषमज्वर आणि विडाल, बघा हे व्ही जे आहे याच्यामध्ये साम्य आहे. ठीक आहे, या व्ही वरून विषमज्वर साठी कोणती टेस्ट? विडाल टेस्ट आहे. ठीक आहे. तर औषध, याच्यावर औषध कोणतं आहे? तर क्लोरोमायसेटिन. ठीक आहे. याच्यावर लस कोणती आहे? तर TAB लस 0.5 ml त्वचेच्या खाली. ठीक आहे. तर यासाठी एक नवीन लस निघालेली आहे, टॅझला. ठीक आहे. आणि टायफिन V1. त्यानंतर आहे दुसरा रोग क्षयरोग. क्षय म्हणजे TB. ठीक आहे. ट्युबरकुलोसिस, जीवाणूचे नाव मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुली. त्यानंतर प्रसार थुंकीद्वारे, हवेद्वारे, द्रव्यबिंदूच्या स्वरूपात. अवयव, कोणत्या अवयवाला ते बाधा पोहोचवतात? तसे पाहता क्षयरोग हा शरीरातील बहुतांश अवयवाला होतो, जसे स्वादुपिंड, हाडे, मज्जारज्जू व मेंदू. परंतु बहुत करून फुफ्फुसावर हल्ला करतात. तुम्हाला माहीत असेल बघा की ज्यांना क्षयरोग झाला असते किंवा क्षय म्हणजे TB झाली असते, ते लोक खेचतात म्हणजे त्यांना सतत खोकला येत असतो. ठीक आहे. खोकला कशामुळे? जेव्हा आपल्या फुफ्फुसाचा दाहा होतो किंवा फुफ्फुसाचा कोणता जर प्रॉब्लेम होतो आपल्याला, त्यावेळेसच त्या TBमध्ये हा फुफ्फुसावर प्रॉब्लेम होत असतो, म्हणून त्यावेळेस तो खोकला येत असतो. ठीक आहे. त्यानंतर याची लक्षणे कोणती आहे? खोकला 21 दिवसापेक्षा जास्त जर खोकला असला, हे याचं महत्त्वाचं लक्षण आहे. त्यानंतर ताप, छातीत दुखणे, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे. यासाठी उपचार कोणता आहे? निदानासाठी एक्सरे किंवा ट्युबरकुलिन टेस्ट. ठीक आहे. ट्युबरकुलोसिसवरून ट्युबरकुलिन टेस्ट लक्षात ठेवू शकतो आपण. म्हणजे क्षयरोग म्हणजेच ट्युबरकुलोसिस, आणि ट्युबरकुलोसिससाठी कोणतं औषध आहे? तर ट्युबरकुलिन. ठीक आहे. तर ही त्यासाठी टेस्ट आहे. ठीक आहे. तर औषध कोणतं आहे? स्ट्रेप्टोमायसिन. TB स्ट्रेप्टोमायसिन. बघा उच्चार सेम आहे. TBसाठी स्ट्रेप्टोमायसिन. आणि यासाठी लस कोणती आहे? BCG, बॅसिलस कॅलमेटी गोराइन. याचा डोस जन्मल्यानंतर लगेचच देतात. ठीक आहे. डाव्या दंडाला त्वचेच्या खाली. जन्मल्यानंतर लगेचच कोणती लस देतात? तर ती BCG ही लस देतात. ठीक आहे. त्यानंतर क्षयाचा जीवाणू रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढला. हे शास्त्रज्ञानाचं नाव लक्षात ठेवा, रॉबर्ट कॉक. सध्या क्षय हा अतिशय संसर्गजन्य रोग गणला जातो. बघा ह्या शास्त्रज्ञाचं नाव कसं लक्षात ठेवायचं ते सांगतोय मी तुम्हाला. नाव काय आहे? रॉबर्ट कॉक म्हणजे कोंबडा. तुम्ही जर गावातली किंवा सिटीतली प्रत्येकाने कोंबडा हा बघितलेलाच असेल, असं नाही म्हणू शकत की नाही मी कोंबडा बघितला नाही. प्रत्येकाने कोंबडा तो जेव्हा आरवतो बघा, कॉक 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 असा या टाईपमध्ये तो आरवतो. ठीक आहे. तर त्यावेळेस त्याची जर निरीक्षण केलं असेल कदाचित, तर त्यावेळेस त्याची छाती असते मानेच्या खालचा भाग हा असा वर खाली असा होत असतो. ठीक आहे. तर आणि जे क्षयरोगी लोक असतात ते पण बघा, त्यांची छाती अशी खालीवर म्हणजे ते जेव्हा खासतात त्यांना दम येतो, दम. तर ते कॉक म्हणजे कोंबडे पण बघा दम टाकतात. तर कोंबड्यांना काय म्हणतो आपण? कॉक. आणि कॉकसुद्धा दम टाकतो. क्षयरोगवाले सुद्धा दम टाकतात. यावरून आपण क्षय
रिलेटेड करू शकतो कॉकशी, ठीक आहे. म्हणजे क्षयरोगाचा जे जीवाणू आहे, हा जीवाणू कोणी शोधून काढला? तर रॉबर्ट कॉक. सध्या क्षय हा अतिशय संसर्गजन्य रोग गणला जातो. सध्या क्षय हा अतिशय संसर्गजन्य रोग गणला जातो. भारतात जवळजवळ दर 2 मिनिटाला क्षयाचा एक रोगी मृत्युमुखी पडतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत 1997 पासून क्षय नियंत्रणासाठी भारतात RNTCP रिवाइज नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम हा कार्यक्रम राबवला जातो. जर प्रश्न आला की आरोग्य संघटनेमार्फत भारतात क्षय नियंत्रणासाठी कोणता कार्यक्रम राबवला जातो, तर त्यामध्ये डॉट्स जर दिलं असेल तर आपण त्यावर क्लिक करू. डॉट्स हा प्रोग्राम नाही आहे, ठीक आहे. डॉट्स ही क्षयासंबंधी उपचाराची पद्धत आहे आणि प्रोग्राम कोणता आहे तर RNTCP, ठीक आहे. RNTCP 1997 पासून हा प्रोग्राम इथे राबवला जातो. त्यानंतर डॉट्स. डॉट्स काय आहे? डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. ही क्षयावरची उपचार पद्धती RNTCPच्या अंतर्गत काम करते. त्यानंतर कॉलरा. कॉलरा म्हणजेच पटकी. जीवाणूचे नाव विब्रिओ कॉलरी, ठीक आहे. प्रसार कशात? दूषित अन्न, दूषित पाणी. अवयवाला कोणत्या बाधा करतात? तर मोठी आतडे. त्यानंतर यात लक्षणे कोणती आहे? उलट्या, तीव्र जुलाब, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, त्वचा सुकणे, डोळे खोल जाणे, पायांत गोळे येणे, पोटात दुखणे, ही सर्व कॉलराची लक्षणे आहेत. त्यानंतर यावर उपचार. उपचार कोणता आहे? तर याच्यावर औषध आहे ORS. बघा, ह्या बिमारीमध्ये मुख्य काय होते? तर याच्यामध्ये मुख्य जे आहे हे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते, डिहायड्रेशन. तर ते डिहायड्रेशन होऊ नये यासाठी ORS, ठीक आहे, दिल्या जातं. तर यासाठी लस कोणती आहे मग? हाफकिनची लस. कॉलरासाठी हाफकिनची लस, ठीक आहे. त्यानंतर घटसर्प म्हणजे डिप्थेरिया. जीवाणूचे नाव तर घटसर्प. घटसर्प म्हणजे डिप्थेरिया. डिप्थेरियाच्या जीवाणूचं नाव काय आहे? जीवाणूचं नाव काय आहे? कॉर्नेबॅक्टेरियम डिप्थेरियाई, ठीक आहे. प्रसार. प्रसार हा हवेमार्फत द्रवबिंदूच्या स्वरूपात, ड्रॉपलेटच्या स्वरूपात. त्यानंतर अवयव. हा घटसर्प जो आहे हा श्वसन संस्थेला इजा पोचवतो. याची लक्षणे कोणती आहेत? तर श्वासोच्छवासाला त्रास होणे, घसा लाल होणे. मग उपचार. औषध कोणतं आहे याच्यावर? पेनिसिलिन, ठीक आहे. आणि लस कोणती आहे? DPT. DPT म्हणजेच काय? त्रिगुणी लस. बघा, DPT, डी वरून डिप्थेरिया. घटसर्पला काय म्हणतात? डिप्थेरिया, DPT, ठीक आहे. त्यानंतर डांग्या खोकला. तर याला डांग्या खोकल्यास काय म्हणतात? हुपिंग कफ. जीवाणूचे नाव कोणते आहे? हेमोफिलिस पर्च्युसिस. प्रसार हवेमार्फत होतो. अवयव श्वसन संस्थेवर हा सुद्धा हमला चढवतो. लक्षणे कोणते आहेत? तीव्र खोकला, छातीत दुखणे. उपचार कोणता यासाठी? तर तीच DPT लस, ठीक आहे, त्रिगुणी. त्यानंतर धनुर्वात. टिटॅनियस. जीवाणूचे नाव क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. प्रसार ओल्या जखमेतून. अवयव मध्यवर्ती चेतासंस्थेवर आपला अवयव डॅमेज होतो, ठीक आहे. लक्षणे दातखिळी बसणे, ताप, तीव्र वेदना. उपचार लस DPT. बघा, डी वरून डिप्थेरिया, P वरून पर्च्युसिस म्हणजे डांग्या खोकला, त्याला झोपिंग कफसुद्धा असे म्हणतात. आणि T वरून टिटानिस. म्हणजे ह्या तीनही जे रोग आहेत किंवा बिमाऱ्या ज्या आहेत या तीनही याच्यावर DPT ही एकच लस कमी पडते, ठीक आहे. त्यानंतर निमोनिया. जीवाणूचे नाव डायप्लोकोकस निमोनाई, ठीक आहे. प्रसार हवेमार्फत. अवयव फुफ्फुसावर सूज येणे. लक्षणे कोणते? छातीत दुखणे, श्वसनासाठी त्रास. बघा, हा निमोनिया आणि कोरोना याची लक्षणे जवळपास सारखी आहेत, कारण याच्यामध्ये सुद्धा निमोनियामध्ये सुद्धा श्वास घ्यायला त्रास होते, कारण फुफ्फुसावर सूज आलेली असते. त्यानंतर कुष्ठरोग, लेप्रसी.
त्यालाच हॅन्सन डिसीज असे सुद्धा म्हणतात. कुष्ठरोगाला हॅन्सन डिसीज किंवा लेप्रसी. जीवाणूचे नाव मायक्रोबॅक्टेरियम लेप्री. प्रसार संपर्कामधून प्रसार होतो, रक्तातून होतो, द्रवबिंदूत होतो. म्हणजे बघा, संपर्कातून प्रसार होणारा हा कुष्ठरोग हा संपर्कातून सुद्धा पसरणारा आहे. अवयव परिघीय चेतासंस्था. लक्षणे बोट झडणे, सुरकुत्या पडणे, त्वचेवर चढणे, त्वचा कोरडी पडणे. उपचार कोणता? लस उपलब्ध नाही. ठीक आहे, कुष्ठरोगावर लस उपलब्ध नाही. औषध आहे डॅप्सोन, किनोलोन्स, रिफाम्पिसिन. ठीक आहे, तरी ही यासाठी औषधे आहेत, लस उपलब्ध नाही. त्यानंतर आहे याच्या व्यतिरिक्त जे काही जीवाणूजन्य रोग आहेत. ठीक आहे, तर इकडे रोगाची नावे आणि इकडे त्या जीवाणूचं नाव. अँथ्रॅक्स. अँथ्रॅक्स हे बॅसिलस अँथ्रासिस. बघा, प्रत्येक रोगाचं नाव हे त्या जीवाणूच्या नावामध्ये असतं किंवा जे जीवाणूचं नाव आहे त्याच्यावरूनच ते रोगाला नाव दिलेलं गेलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ओळखणं काही इतक्या कठीण नाही. त्यानंतर गँग्रीन. गँग्रीन होणाऱ्या जे जीवाणूचं नाव काय? क्लॉस्ट्रिडियम हिस्टोलायटिकम. ठीक आहे. त्यानंतर प्लेग. प्लेग च्या जीवाणूचं नाव आहे एर्सिनिया पेस्टिस. पेस्टिसवरून प्लेग. ठीक आहे. त्यानंतर सिफ्लिसिस, त्याच्या जीवाणूचं नाव आहे ट्रेपोनेमा पॅलिडम. त्यानंतर ट्रायकोमा, हा जो रोग आहे याच्या जीवाणूचं नाव आहे कॅल्माडिया ट्रायकोमायटिस. त्यानंतर काही या चौकोन रकान्यामध्ये काही इम्पॉर्टन्स पॉईंट दिलेले आहे. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टन्स पॉईंट आपण बघूया. तर मायकोप्लाझ्मा म्हणजे असे जीवाणू ज्यांना पेशीभित्तिका नसते. ठीक आहे, मायकोप्लाझ्मा म्हणजे असे जीवाणू ज्यांना पेशीभित्तिका नसते. ॲक्टिनोमायसिस म्हणजे बुरशीसारखे असणारे जीवाणू ज्यांना पातळ भित्तिका असते, ज्यात मुरामिक आम्ल असते. म्हणजेच बॅक्टेरियामध्ये म्हणजे जीवाणूमध्ये कोणतं आम्ल असते? तर जीवाणूमध्ये हे जे मुरामिक दिसते, हे मुरामिक आम्ल हे जीवाणूमध्ये असते. ठीक आहे, आणि ह्या मुरामिक आम्ल असणाऱ्या जीवाणूमध्ये पेशीभित्तिका पातळ असते. ठीक आहे, त्यांनाच ॲक्टिनोमायसिस असे म्हणतात. रिकेट्सियासिस हे एक जीवाणूचाच एक प्रकार आहे, परंतु अतिशय सूक्ष्म आहेत, ज्यामुळे ताप येतो. जीवाणू हे सृष्टी मोनेरामध्ये येतात. यांच्यामध्ये DNA व RNA हे दोन्हीही असू शकतात. लेप्टोस्पायरोसिस हा रोग लेप्टोपायरा ह्या जीवाणूमुळे होतो. जीवाणू हे कोकी व बॅसिलस या दोन स्वरूपात आढळतात. कोकी म्हणजे गोलाकार जीवाणू आणि बॅसिलस म्हणजे दंडाकृती रचना असलेले जीवाणू. बघा, कोकी म्हणतानाच कसं वाटते, असं जिभेला असं गोल केल्यासारखं होते कोकी. आणि याच्यामध्ये जास्त बघा, सी असा गोलसारखा वाटतो, ओ गोलसारखा, पुन्हा डबल सी म्हणजे असे गोल गोल, म्हणजे कोकी म्हणजे काय? गोलाकार जीवाणू. ठीक आहे. अँटीबायोटिक ड्रग म्हणजे जे जीवाणू विरोधात काम करतात. याचा उपयोग विषाणूविरोधी म्हणून होत नाही. बघा, अँटीबायोटिक जे आहे हे आपण जे जीवाणूपासून रोग होतात त्या जीवाणूपासून होणाऱ्या रोगाच्या विरोधात आपण अँटीबायोटिक यूज करू शकतो. याचा उपयोग आपण विषाणूविरोधी म्हणून करू शकत नाही. ठीक आहे, तर इथे काही खाली पॉईंट्स काढलेले आम्ही. बघा, मायकोप्लाझ्मा याला भित्तिका नसते, म्हणजे जीवाणूची सगळी नावे आहेत. ठीक आहे, मायकोप्लाझ्मा, ॲक्टिनोमायसिस, रिकेट्सियासिस हे सगळे जीवाणूचे नाव आहेत. तर जे मायकोप्लाझ्मा जो जीवाणू आहे याला भित्तिका नसते. ॲक्टिनोमायसिस जे आहे हे मुरामिक आम्ल तयार करते. आणि रिकेट्सिया जी आहे हे अतिशय सूक्ष्म आहेत. ही सर्वच्या सर्व जी आहेत ही जीवाणूची नावे आहेत. ठीक आहे, ते ज्याची वर्गवारी जे केली आहे जीवाणूची, त्या जीवाणूची सर्व नावे आहेत. तर विद्यार्थ्यांनो, जीवाणू संबंधी आपलं इथं संपलं. पण हो, सॉरी, ट्रिक्स आपली बाकी राहिली आहे. ठीक आहे, तर आपली ट्रिक्स आहे, बघा, जीवाणू पिकून DPT क्षविकाल.
जीवाणू लिहून घ्या तुम्ही, त्यानंतर मी एक्सप्लेन करतो, ठीक आहे. जीवाणू, पिकून, डीपीटी, क्षविकाल. तर आता बघा, जीवाणू, पिकून, जीवाणूवरून आपल्या लक्षात येते की हे जीवाणू संबंधी, जीवाणूमुळे होणारे रोग आहे, ठीक आहे. पी वरून बघा, पी वरून प्लेग, ठीक आहे. पी वरून प्लेग, त्यानंतर क वरून कुष्ठरोग, न वरून निमोनिया, ठीक आहे. प्लेग, कुष्ठरोग, निमोनिया. पिकून, जीवाणू, पिकून, प्लेग, कुष्ठरोग, निमोनिया. त्यानंतर डीपीटी, डीपीटी म्हणजेच डिप्थेरिया, पर्च्युसिस आणि टिटानियस, ठीक आहे. हे 3 म्हणजे याच्यावर त्रिगुणी लस सुद्धा झालं, ठीक आहे. डीपीटी. क्षविकाल, क्ष वरून क्षयरोग, वी वरून विषमज्वर, आणि ह्या कालवरून जो आहे हा कॉलरा. बघा, कावळी नाही आहे, कावेळी नाही आहे. कावरून नाही तर काही तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, कॉलराच्या ठिकाणी कावेळी घेऊ शकता, त्यामुळे क्षविकाल, कालवरून कॉलरा, ठीक आहे. ट्रिक्स काय आहे, जीवाणू, पिकून, डीपीटी, क्षविकाल. म्हणजे जे काही आपण घेतलेले आहेत 10च्या 10 रोग जे आहेत जीवाणूपासून होणारे, ते सर्व आपण या आपल्या ट्रिक्समध्ये घेतलेले आहेत. जीवाणू, पिकून, डीपीटी, क्षविकाल. जीवाणू, पिकून, डीपीटी, क्षविकाल. विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस आपले जीवाणूजन्य रोग आता आपण शिकवून झालेले आहेत, त्यानंतर बुरशीजन्य रोग, कवकजन्य रोग, त्यानंतर विषाणूपासून होणारे रोग, ठीक आहे. त्यानंतर आदिजीवापासून होणारे रोग, हे दररोज आपण घेणार आहोत. आणि 2-3 दिवसात आपलं जर हे कंप्लीट झालं तर याच्यावरती आपण एक जवळपास 10 ते 15 प्रश्न याच्यावर घेणार आहोत, ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.